तेव्हा रिमोटसाठी भांडणंही होती आणि गच्चीवर जाऊन अँटिना फिरवून सिग्नल शोधण्यासाठी धावपळ पण होती. 90च्या दशकातील या सिरियल्सनी आम्हाला फक्त मनोरंजन नाही केलं, तर आमचं संपूर्ण आयुष्य सुखकर केलं होतं. जुनं ते सोनं या सिरीजमध्ये आज आपण वेगवेगळ्या सिरियल्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आमचं लाईफ सुखकर केलं होतं. त्या 14 इंचाच्या डब्यामध्ये एक अख्खं जग दडलेलं असायचं. तेव्हा चॅनल मोजकेच होते, पण आनंद मात्र तो खूप भरपूर होता. जेव्हा हाताने गोल गोल फिरत शक्तिमान यायचा, तेव्हा घरघरात अंधेरा कायम रहे म्हणणाऱ्या तमराज किल्विशची भीती वाटायची. नंतर हेसंही समजलं की गंगाधरी शक्तिमान है. वाईट वाटलं, पण मज्जा पण तेवढीच आली. अभ्यास करताना प्रत्येक मुलाचं एकच स्वप्न असायचं, संजूची ती शकला का बुम बुम वाली पेन्सिल. जो भी बनाऊ सच हो जाए, एरोप्लेन या ऑफकोर्स सायकल. असा विचार करून आपण किती वेळा त्या साध्या साध्या पेन्सिलने चित्र काढली असतील. पण कागदावरून कधी बाहेर आली का? सगळ्या स्टेशनरी पालथ्या घातल्या, पण तरीही ती पेन्सिल काही मिळाली नाही. पण आजही ती पेन्सिल आठवते, तिची ओढ मनात अजूनही कायम आहे. आणि जेव्हा कधी संकट यायची, कधी कधी एकटं वाटायचं, तेव्हा मनात एकच गाणं गुणगुणायचो, देखो आई 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 आई. कारण सोनपरी सब हल करती थी और सबकी मुश्किल हर घडी सॉल्व कर देती थी. त्या फ्रुटीची आणि सोनपरीची मैत्री बघून वाटायचं आपल्याकडेही कोणतरी असा अल्टू असावा, जो आपल्या सगळ्या अडचणी सोडवेल. आणि किती बरं झालं असतं ना. तेव्हा नेटफ्लिक्स नव्हतं, बिंच वॉच नव्हतं, पण प्रत्येक एपिसोडची आठवडाभराची वाट पाहण्याची ती मजा आणि ती धाकधूक होती. आज 500हून अधिक चॅनल्स आहेत, पण आतुरता कुठेतरी हरवली आहे. संजूची पेन्सिल असेल किंवा शक्तिमान सारखं गोल गोल फिरणं असेल, जमलं तर काहीच नाही, पण त्या आठवणी मात्र आजही मनात गोल्डन आहेत. तुमची या तिघांपैकी सर्वात आवडती मालिका कोणती होती? आणि 90च्या अजून कोणत्या मालिका किंवा कार्टून्स बद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल ते कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा.